अजित पवारांच्या अस्थिकलशाचं प्रयागराज संगमावर विसर्जन करण्यात आलं। अजित पवारांचे कुटुंबीय सकाळीच बारामतीमधून प्रयागराज इथं विशेष विमानानं दाखल झालं होतं। संगम तटावर जय पवार यांच्या हस्ते अस्थिकलशाची पूजा करण्यात आली। त्यानंतर अस्थिकलशाचं विधिवत विसर्जन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरातील प्रकाराची योग्य चौकशी केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। छत्रपती संभाजीनगरात परीक्षेदरम्यान महिलांना दागिने काढायला लावल्याचा प्रकार सीटीईटी परीक्षेदरम्यान घडलेला होता। नाशिक महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्री इथं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। उद्धव ठाकरेंनी सर्वांचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खासदार संजय राऊत, उपनेते वसंत गीते, महानगर प्रमुख प्रथमेश गीते तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। तेलंगणातील तेल्लापूर गावात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना समोर आली। या घटनेचा सर्वांनी निषेध केला पाहिजे असं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं। नागपुरात ओबीसी प्रश्नावर सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलनाची तयारी करण्यात आली। सिव्हिल लाईन परिसरातील एमटीडीसी गेस्ट हाऊस इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला अनेक ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते। पुण्यात महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली। निवडणुकीनंतर जल्लोष केला जाणार नाही, अभिनंदनाचा एक ओळीचा ठराव होणार आहे। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतमोजणी होते। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले। सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होईल। एकूण 192 टेबल आणि 122 फेऱ्यांमधून मतमोजणी होणार आहे। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होते आहे। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले। आंबेगावमधील अवसर इथं मतमोजणी होणार आहे। पुण्यातील महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। गेल्या 4 वर्षापासून महापौर बंगला होता, तर तब्बल 4 वर्षानंतर पुण्याचे नवे महापौर या बंगल्यात वास्तव्याला येणार आहेत। त्यामुळे बंगल्यातील डागडुजी आणि फर्निचर बदलण्याचं काम सुरू आहे। चंद्रपूर महापालिकेत 6.25 वर्षाच्या महापौर पदासह भाजपकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 5 पैकी 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र पहिला महापौर भाजपचा की ठाकरेंच्या सेनेचा या मुद्द्यावर चर्चा अडली आहे। चंद्रपूरमध्ये स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे। तर या कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते करण्यात आलं। या सोहळ्यात विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 501 कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय। त्यामुळे सिंहस्थाच्या प्रथम टप्प्यातील कामांना वेग येणार आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर इथं ऑक्टोबर 2026 मध्ये ध्वजारोहणानं सिंहस्थाला सुरुवात होते। पुणे शहर पोलीस दलात 1633 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। 16 फेब्रुवारीपासून भरती सुरू होणार असून भरतीसाठी तब्बल 1,39,000 उमेदवारांनी अर्ज केले। पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर चाचणी होणार आहे। राज्यातील प्रीमियर लीगमध्ये पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीचे कर्मचारी सहभागी होणार आहेत। 14, 15 आणि 16 फेब्रुवारीला कोल्हापूरमध्ये प्रीमियर लीग होणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी स्वतः सराव करत खेळाडू कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले। भंडारा जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं आनंद जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। कार्यक्रमात अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी विविध कला सादर केल्या। त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली होती।